Hello dear students, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Elements of Machine Design. We have already started our unit number first and this is a lecture number third. ठीक आहे, तर आपण आपला जो काही पहिला युनिट आहे फंडामेंटल्स ऑफ द डिझाइन तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि लास्ट लेक्चरला आपण जनरल कन्सिडरेशन इन द डिझाइन अँड बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ द डिझाइन हे दोन पॉइंट आपण डिस्कस केले होते. आज आपण त्याच्या पुढचा जो काय पार्ट आहे तो डिस्कस करणार आहोत. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ लोड्स, तर लोडचे कोणकोणते टाइप्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर स्ट्रेस आणि स्ट्रेन याबद्दल देखील आपण डिस्कशन करणार आहोत. तर वन बाय वन हे पॉइंट्स आता आपण बघत जाऊया. तर स्टार्टिंगला लोड्स कडे जाण्याच्या ऐवजी आपण काय करूया, पहिल्यांदा थोडंसं फोर्स बद्दल बेसिक आपलं जे काय नॉलेज आहे ते रिकॉल करून घेऊया. तर बघा, फोर्स आपण ऑलरेडी आपल्या अप्लाइड मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये डिफाइन केला होता. तर फोर्सला आपण कशा पद्धतीने डिफाइन करू शकतो, तर फोर्स काय आहे, फोर्स इट इज अन एक्सटर्नल एजंट, तो एक एक्सटर्नल एजंट आहे आणि ज्यावेळी तो एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होत असतो तर त्या बॉडीमध्ये तो काय करत असतो, काही ना काहीतरी चेंजेस घेऊन येत असतो. तर समजा अशा पद्धतीची एक काही बॉडी असेल आणि त्या बॉडीवरती तुमचा हा फोर्स समजा आपण पी असं कन्सिडर केलं, तो ऍक्ट होत असेल तर त्या फोर्समुळे त्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी चेंजेस येणार आहेत. जसं की चेंजेस म्हणलं तर त्या बॉडीची जी काय आहे ती स्टेट चेंज होऊ शकते किंवा त्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी डिफॉर्मेशन येऊ शकतात. तर अशा पद्धतीचा फोर्स तुमच्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी डिफॉर्मेशन आणत असतो. तर फोर्सला आपण न्यूटन मध्ये आपण मेजर करत होतो. त्यानंतर एक न्यूटन फोर्स आपण कशा पद्धतीने डिफाइन केला होता, समजा अशा पद्धतीची एक बॉडी असेल आणि या बॉडीमध्ये या बॉडीचं जे काही मास आहे ते 1 kg असेल, एक मास 1 kg असणार आहे आणि या बॉडीमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ऍक्सिलरेशन जर आपल्याला प्रोड्यूस करायचं असेल तर त्यासाठी जो काही लागणारा फोर्स असतो त्याला आपण काय म्हणत असतो, 1 न्यूटन फोर्स. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता बघा की 1 न्यूटन इज इक्वल्स टू काय येणार आहे, 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे 1 kgच्या बॉडीला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतक्या ऍक्सिलरेशन न मूव्ह करायला जितका फोर्स लावावा लागतो त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो, 1 न्यूटन फोर्स असं म्हणत असतो. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की 1 न्यूटन म्हणजे काय आहे, 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. मग बघा, अशाच पद्धतीचे हे काही वेगवेगळे फोर्सेस आहेत ते फोर्स देखील तुमच्या मशीन एलिमेंट्स वरती ऍक्ट होत असणार आहे ज्यावेळी तो रिअल लाईफ मध्ये वर्क होत असणार आहे. तर बघा, आपण असं म्हणू शकतो, इन इंजिनिअरिंग प्रॅक्टिस द मशीन पार्ट्स आर सब्जेक्टेड टू द व्हेरियस फोर्सेस विच मे बी ड्यू टू द आयदर वन और मोर ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तर आपल्याला वेगवेगळे असे काहीतरी रिझन्स आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे फोर्सेस तुमच्या मशीन कॉम्पोनंट वरती ऍक्ट होणार आहेत. मग त्यातलं पहिलं रिझन काय असणार आहे बघा, तर पहिलं बेसिक रिझन आहे एनर्जी ट्रान्सफर. तर आपण त्या मशीन एलिमेंटला जे त्याचं बेसिक फंक्शन दिलेलं आहे की मोशन ट्रान्सफर करणे, एनर्जी ट्रान्सफर करणे, त्याच्यामुळं त्या मशीन पार्ट मध्ये काही ना काहीतरी फोर्सेस इंड्युस्ड होऊ शकतात आणि त्या फोर्समुळे त्या कॉम्पोनंट मध्ये काही ना काहीतरी स्ट्रेसेस येऊ शकतात. हे तुमचं पहिलं रिझन झालं. दुसरं रिझन आपण असं म्हणू शकतो वेट ऑफ द मशीन. तर त्या सेल्फ वेटमुळे देखील त्या कॉम्पोनंट मध्ये काही ना काहीतरी फोर्स जनरेट होऊ शकतो. नंतर थर्ड रिझन आहे फ्रिक्शनल रेजिस्टन्स. ज्यावेळी तो मशीन कॉम्पोनंट वर्क होत असतो तर त्या मशीन कॉम्पोनंटच्या मोशनला काही ना काहीतरी फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफर होणार आहे आणि त्या फ्रिक्शनल रेजिस्टन्समुळे त्याच्यामध्ये काही फोर्सेस इंड्यूस होऊ शकतात. त्यानंतर फोर्थ पॉइंट आहे इनर्शिया ऑफ द रेसिप्रोकेटिंग पार्ट. तर बघा, मशीन मध्ये काही पार्ट्स रेसिप्रोकेटिंग असणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या इनर्शिया इफेक्टमुळे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फोर्सेस इंड्युस्ड होणार आहेत. हे त्याचं फोर्थ रिझन झालं. नेक्स्ट आपण म्हणू शकतो चेंज इन टेम्परेचर. तर टेम्परेचरमुळे चेंजेस झाल्यामुळे देखील काही ना काही त्याच्यामध्ये फोर्सेस इंड्युस्ड होणार आहेत. आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये ऑलरेडी टेम्परेचर स्ट्रेसेस आपण शिकलेलो आहोत की ज्याच्यामुळं टेम्परेचर मध्ये चेंज झाल्यामुळं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फोर्सेस इंड्युस्ड होणार आहेत. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट आपण बघितला होता की ज्यावेळी आपण टेम्परेचरमुळं त्या बॉडीचं डिफॉर्मेशन होत असेल आणि होणारं डिफॉर्मेशन मग टेम्परेचर वाढवल्यामुळं त्याचं एक्सपान्शन होणं असो किंवा टेम्परेचर कमी झाल्यामुळं त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणं असं, तर
फ्री एक्सपान्शन किंवा फ्री कॉन्ट्रॅक्शन दोन्ही आपण जर रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आणि तरच त्याच्यामध्ये स्ट्रेसेस इंड्युस्ड होणार आहे. जर फ्री एक्सपान्शन आपण जर रिस्ट्रिक्ट केलं नाही तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्ट्रेसेस इंड्युस्ड होत नाहीत. हे आपण ऑलरेडी आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट रिझन आहे लॅक ऑफ बॅलन्स ऑफ मुव्हिंग पार्ट्स. तर तुमचे मुव्हिंग पार्ट्स प्रॉपरली बॅलन्स जर नसतील तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अनबॅलन्स मुळे फोर्सेस क्रिएट होणार आहेत. तर बघा मग आपल्या मशीन पार्ट मध्ये हे वेगवेगळे रिझन्स आहेत की ज्याच्यामुळं आपल्या मशीन पार्ट मध्ये काय होणार आहे, फोर्सेस तयार होणार आहेत. मग हे सगळे फोर्सचा जर एकत्रित आपण कन्सोलिडेट जर इफेक्ट घेतला तर त्याला आपण म्हणू शकतो की लोड ऍक्टिंग ऑन द बॉडी. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो की लोड ऍक्टिंग ऑन द बॉडी और लोड ऍक्टिंग ऑन दॅट मशीन पार्ट. ठीक आहे, तर याच्याबरोबर अजून एक बेसिक आपण बघितलं होतं बघा की फोर्स जर असेल तर त्याचे आपण 4 कॅरेक्टरिस्टिक्स आपण बेसिकली बघितल्या होत्या. त्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लागणार आहेत, ते थोडंसं आपण रिकॉल करून घेऊया. तर बघा याच्यामध्ये इथं मी एक डायग्राम दाखवलेली आहे आणि या डायग्रामला आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोर्स ऍज शोन इन द फिगर. तर आपल्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या कोणत्या होत्या, मॅग्निट्यूड, डायरेक्शन, पॉइंट ऑफ ऍक्शन आणि सेन्स, अशा 4 त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. तर या डायग्रामच्या मदतीने आपण सांगू शकतो. तर मॅग्निट्यूड याचा अर्थ काय होणार आहे, त्या फोर्सची जी न्यूमरिकल व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणत असतो, मॅग्निट्यूड. मग आपण मॅग्निट्यूड काय म्हणू शकतो, फर्स्ट आपला जो काय पॉइंट आहे मॅग्निट्यूड आपली काय येणार आहे, 10 न्यूटन इज अ मॅग्निट्यूड. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणू शकतो त्याची डायरेक्शन. तर डायरेक्शन बघा या केसमध्ये कुठं आहे, तर आपण 8 डायरेक्शन्स आपल्या मेकॅनिक्स मध्ये बघितल्या होत्या. तर बघा अशा पद्धतीने जर आपण घेतलं तर हे काय येईल, तुमचं ईस्ट येईल, हे वेस्ट, हे साऊथ आणि हे नॉर्थ. तर अशा पद्धतीने तुमच्या ह्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स 4 डायरेक्शन्स असणार आहेत. आणि त्याच्या जर सब डायरेक्शन जर आपण बघितल्या तर पुन्हा त्या कशा येणार आहेत, अशा पद्धतीनं सब डायरेक्शन्स येणार आहेत. मग ह्या सब डायरेक्शन्स आपण कशा पद्धतीने लिहित होतो, तर बघा या केसमध्ये काय येणार आहे, इथं जर आपण घेतले तर आपण काय करत असतो, ही डायरेक्शन लिहित असताना या जो व्हर्टिकल आहे त्याला आपण काय करत असतो, रेफरन्स ठेवत असतो. तर मग आपण काय लिहिणार आहे, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. त्यानंतर ही डायरेक्शन कसं येईल, साऊथ ईस्ट डायरेक्शन. आपण व्हर्टिकल रेफरन्स ठेवत चाललेलो आहे, साऊथ वेस्ट डायरेक्शन आणि यामध्ये काय येईल, नॉर्थ वेस्ट डायरेक्शन. अशा पद्धतीने आपण 8 डायरेक्शन्स आपण बघितल्या होत्या. त्यानुसार मग याचे डायरेक्शन काय येणार आहे, ड्यू ईस्ट. तर ईस्ट कडे याची डायरेक्शन्स आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की पॉझिटिव्ह एक्स एक्सिस कडे याची डायरेक्शन असणार आहे. हे 2 कॅरेक्टरिस्टिक्स झाले. नंतरचा तिसरा कॅरेक्टरिस्टिक्स काय होत होता, हे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. तो फोर्स कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतोय त्यानुसार त्याचे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन येत होतो. तर ह्या केसमध्ये तो त्याच्या सेंटर पॉइंट जो आहे ओ या ठिकाणी त्याचं ऍक्ट होतोय. आणि चौथी कॅरेक्टरिस्टिक्स होती पुश किंवा पुल. तर पुश आणि पुल आपण कसं म्हणत होतो बघा, तर अशी जर बॉडी असेल आणि हा जो फोर्स ह्या बॉडी पासून अवे जात असेल तर त्याला आपण म्हणत असतो पुल टाईप, आणि हा बॉडी पासून जर टुवर्ड्स द बॉडी येत असेल तर त्याला आपण म्हणत होतो पुश टाईप. हा तुमचा झाला पुल टाईप आणि हा झाला तुमचा पुश टाईप. तर हे 2 आपण पार्ट्स बघितले होते. तर ह्या पूर्ण डिस्कशन वरून तुम्हाला याची कॅरेक्टरिस्टिक्स सांगता आली पाहिजे. तर बघा कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय काय सांगू शकतो कन्सोलिडेटेड मध्ये. तर बघा तर त्याची काय येणार आहे, मॅग्निट्यूड किती येईल तुमची, मॅग्निट्यूड इज अ 10 न्यूटन. त्यानंतर डायरेक्शन काय येईल, ड्यू ईस्ट, दॅट इज अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स एक्सिस. नंतर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतोय, तो ओ पॉइंटला ऍक्ट होतोय. आणि त्यानंतर सेन्स काय त्याचा, पुल आहे. तर बघू शकता तर त्याची मॅग्निट्यूड आहे 10 न्यूटन. त्यानंतर त्याची डायरेक्शन बघा अलॉंग ईस्ट डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन कडे. पॉइंट ऑफ ऍक्शन तो ओ पॉइंटला ऍक्ट होत आहे आणि सेन्स कसा आहे, पुल अवे फ्रॉम द बॉडी तो ऍक्ट होत आहे. तर हे त्याच्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला थोडंसं लागणार होते, त्यामुळे मी त्या रिवाइज करून घेतलेल्या आहेत. आता आपण येऊया नेक्स्ट आपल्या पार्ट कडे, लोड कडे येऊया. तर ज्या पद्धतीनं आपण आता फोर्सेस डिस्कस केले त्या सगळ्या फोर्सचा एक कंबाइंड कॉमन इफेक्ट जो आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, लोड ऍक्टिंग ऑन दॅट मशीन कॉम्पोनंट और मशीन एलिमेंट. तर बघा आपण त्याला कसा डिफाइन करू शकतो, लोड ऍक्टिंग ऑन द बॉडी इज डिफाइंड ऍज द कंबाइंड इफेक्ट ऑफ ऑल एक्सटर्नली अप्लाइड फोर्सेस ऑन द बॉडी ऍट अ टाइम. तर त्यावरती सगळे जे काही फोर्स ऍक्ट होतात त्याचा एक कंबाइंड इफेक्ट जर आपण घेतला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इट इज अ लोड ऍक्टिंग ऑन द बॉडी. तर मग आपल्या सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर आपण लोडला 4 कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिवाइड केलंय. तर ते 4 कॅटेगरी कोणकोणत्या आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा येईल तुमचा डेड और स्टेडी लोड. ठीक आहे. सेकंड येतो तुमचा व्हेरिएबल और फ्लक्च्युएटिंग लोड. थर्ड येणार आहे इम्पॅक्ट लोड
आणि फोर्थ आहे तुमचा शॉक लोड. तर अशा पद्धतीचे हे 4 तुमचे टाइप्स ऑफ लोड होणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो डेड ऑर स्टेडी लोड, सेकंड आहे व्हेरिएबल ऑर फ्लक्च्युएटिंग लोड, तिसरा आहे इम्पॅक्ट लोड आणि चौथा आहे शॉक लोड. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे तुमचे 4 लोड्स येणार आहेत. तर प्रत्येक लोड बद्दल आपण काय करूया, वन बाय वन थोडंसं त्याच्यामधली माहिती घेऊया. तर बघा, पहिल्यांदा काय असणार आहे तुमचा डेड ऑर स्टेडी लोड. याच्यामध्ये काय होणार आहे बघा, ज्याप्रमाणे आता आपण 4ही मॅग्निट्यूड बघितल्या. ठीक आहे, मॅग्निट्यूड फोर्सच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, त्या कॅरेक्टरिस्टिक जर चेंज होत नसेल तर अशा पद्धतीच्या लोडला आपण काय म्हणत असतो, स्टेडी लोड किंवा डेड लोड असं म्हणत असतो. तर बघा आपण कशा पद्धतीने त्याला डिफाईन म्हणू शकतो. इट इज अ ग्रॅज्युअली अप्लाइड लोड which does not change in magnitude, direction or point of application with respect to time. तर बघा, डेड लोड किंवा स्टेडी लोड काय आहे, तर त्या ऍक्ट होणाऱ्या लोडची मॅग्निट्यूड, डायरेक्शन किंवा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हे तिन्ही चेंज होत नसेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर अशा पद्धतीच्या लोडला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ऍज डेड ऑर स्टेडी लोड. ठीक आहे, डेड ऑर स्टेडी लोड काय आहे, एक ग्रॅज्युअली अप्लाइड लोड आहे आणि त्याची मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होत नाही. म्हणजे जसं जसं टाइम कमी वाढत वाढत चाललेला आहे त्याप्रमाणे त्याच्या ह्या तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. अशा पद्धतीच्या लोडला आपण काय म्हणणार आहोत, इट इज कॉल्ड ऍज अ डेड ऑर स्टेडी लोड. एक्झाम्पल म्हणून आपण बघू शकतो. बघा, एक्झाम्पल इज अ लोड ऍक्टिंग ऑन द कॉलम ऑर स्ट्रट इज नोन ऍज अ डेड लोड ऑर स्टेडी लोड. तर याला आपण काय घेऊ शकतो, डेड लोड किंवा स्टेडी लोड असं घेऊ शकतो. त्यानंतर बघा, नेक्स्ट टाइप आहे तुमचा व्हेरिएबल ऑर फ्लक्च्युएटिंग लोड. तर ज्या पद्धतीने आपण स्टेडी लोडला डिफाईन केलं की ज्याच्यामध्ये त्या ऍक्ट होणाऱ्या लोडची मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पॉइंट ऑफ ऍक्शन, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन चेंज होत नाही, अशा पद्धतीला आपण डेड लोड किंवा स्टेडी लोड म्हणालो. तर लॉजिकली आपण सांगू शकतो की व्हेरिएबल ऑर फ्लक्च्युएटिंग लोड आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, की असा लोड की ज्याची मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय होतोय, चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर अशा लोडला आपण काय म्हणत असतो, व्हेरिएबल ऑर फ्लक्च्युएटिंग लोड. बघा, मग आपण कसं डिफाईन करू शकतो, its magnitude, direction or point of application with respect to time is changes. त्याची जी काही ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या इट व्हॅरीज, तो चेंज होतोय. तर अशा पद्धतीच्या लोडला आपण काय म्हणत असतो, फ्लक्च्युएटिंग लोड असं म्हणत असतो. तर फ्लक्च्युएटिंग लोड्समुळे आपण स्पेसिफिकली हा पॉईंट बघणार आहे, त्यावेळी अजून थोडंसं डिस्कशन करणारच आहोत. तर फ्लक्च्युएटिंग लोडमुळे तुमचा जो काही कॉम्पोनंट आहे, तर बघा हे जे आहे, तर जनरली आपण आपला जो काही डक्टाईल मटेरियल असेल, तर डक्टाईल मटेरियलसाठी आपण काय घेत असतो, आपला फेल्युअरचा क्रायटेरिया काय घेत असतो, सिग्मा इल्ड घेत असतो. ठीक आहे, म्हणजे फॉर द डक्टाईल मटेरियल द क्रायटेरिया फॉर द फेल्युअर इज अ इल्ड स्ट्रेसेस, अँड फॉर द ब्रिटल मटेरियल आपण काय घेत असतो, अल्टिमेट स्ट्रेस घेत असतो. परंतु ज्यावेळी एखाद्या कॉम्पोनंट वरती फ्लक्च्युएटिंग लोड्स ऍक्ट होत असतात, त्यावेळी तो जो काही मटेरियल आहे तो काय करतो, इल्ड पेक्षाही आधीच किंवा ब्रिटलच्या बाबतीत, ब्रिटल मटेरियलच्या बाबतीत अल्टिमेटच्या आधीच तो काय होतो, फेल होत असतो. मग अशा पद्धतीचं जे काय फेल्युअर असतं त्याला आपण फटीग फेल्युअर असं म्हणत असतो आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, दुसरं नाव फटीग लोड असं म्हणणार आहोत. तर हे थोडंसं डिटेलमध्ये आपण त्यावेळी बघणारच आहोत. तर आता फक्त इतकं लक्षात ठेवा की व्हेरिएबल ऑर फ्लक्च्युएटिंग लोड आपण कशाला म्हणत असतो, की जो लोड व्हॅरी करतोय तुमच्या मॅग्निट्यूड मध्ये, डायरेक्शन मध्ये, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन मध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम, अशा पद्धतीच्या लोडला आपण काय म्हणणार आहोत, व्हेरिएबल लोड ऑर फ्लक्च्युएटिंग लोड. तर याचे एक्झाम्पल जर बघायला गेलं तर बघा, पुन्हा याचे 3 टाइप्स पडतात. तर फटीग लोडचे 3 टाइप्स तुम्ही सांगू शकता, रिव्हर्स, रिपीटेड और कम्प्लिटली रिव्हर्स. तर हे तिन्ही काय प्रॉपर्टीज आहेत, कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये तो लोड जात असतो, तो आपण त्या पॉइंटला गेल्यानंतर पुढे डिस्कशन करूया. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण सांगू शकतो की फोर्सेस इन आयसी इंजिन, वॉल स्प्रिंग, बेंडिंग मोमेंट ऑफ रोटेटिंग शाफ्ट, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हेरिएबल ऑर फ्लक्च्युएटिंग लोड. हा तुमचा सेकंड पार्ट झाला. थर्ड पार्ट कडे येऊया आपण, इम्पॅक्ट लोड. तर बघा, या शब्दामध्येच आहे इम्पॅक्ट लोड. याचा अर्थ काय होणार आहे, काही व्हेलॉसिटीनं तो लोड तुमच्या मशीन एलिमेंट वरती ऍक्ट होणार आहे. तर अशा पद्धतीच्या लोडला आपण म्हणत असतो इम्पॅक्ट लोड. तर बघा, इट इज अ सडनली अप्लाइड लोड विथ इनिशियल व्हेलॉसिटी. काही इनिशियल व्हेलॉसिटीना तो लोड ऍक्ट होत असणार आहे, तर त्याला आपण म्हणत असतो इम्पॅक्ट लोड. याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो,
ब्लो ऑफ हॅमर. तर एखादा हॅमर आपण घेतला आणि सडनली आपण एखाद्या मशीन एलिमेंट वरती तो स्ट्राईक केला, तर तो जो काय लोड आहे तो काय असणार आहे, इम्पॅक्ट लोड असणार आहे, की ज्याच्यामध्ये काही इनिशियल व्हेलॉसिटी ऍड करून आपण तो इम्पॅक्ट करत असतो. त्यामुळे याला आपण काय म्हणणार आहोत, इम्पॅक्ट लोड असं म्हणणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा शॉक लोड. तर शॉक लोड मध्ये आपण काय सांगू शकतो, इट इज अप्लाइड ऑर रिमूव्ह सडनली. तो एक सडनली अप्लाइड लोड असणार आहे, पण अप्लाय केल्या केल्या लगेच आपण सडनली त्याला काय करतोय, रिमूव्ह करतोय. त्याचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो लीप स्प्रिंग इन द ऑटोमोबाईल. ज्यावेळी आपले ऑटोमोबाईल जात असेल आणि एखादा मोठा खड्डा असेल आणि त्या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर जो काय सडन त्याला शॉक येणार आहे आणि तो इमिजिएटली आपण तो लोड रिमूव्ह देखील होणार आहे. तर अशा पद्धतीचे जे लोड्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज शॉक लोड. एक्झाम्पल आपण म्हणू शकतो लीप स्प्रिंग ऑफ ऑटोमोबाईल. त्या लीप स्प्रिंग वरती जो काही लोड येणार आहे ते एक्झाम्पल होऊ शकतो तुमच्या शॉक लोडचं. तर हे आपण 4 लोड बद्दल डिस्कशन केलं. याच्यामध्ये बेसिकली आपण 4 लोड बघितले. पहिला होता स्टॅटिक किंवा डेड लोड, की ज्याच्यामध्ये तुमचे मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हे चेंज होत नाही. त्यानंतर सेकंड आपण बघितला होता की फ्लक्च्युएटिंग लोड, की ज्याच्यामध्ये तुमचे मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय होतंय, चेंज होतंय, ज्याला आपण व्हेरिएबल लोड असं देखील म्हणत होतो. आणि तिसरा होता तुमचा इम्पॅक्ट लोड, की ज्याच्यामध्ये विथ व्हेलॉसिटीनं काही ना काहीतरी लोड येतोय. आणि चौथा होता शॉक लोड, की ज्याच्यामध्ये सडनली तो अप्लाइड केला जातोय आणि तो रिमूव्ह केला जातो. तर अशा पद्धतीचे 4 लोड आपण आता डिस्कशन केलेले आहेत. तर नेक्स्ट पॉइंट आपण आता डिस्कस करूया. नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रेस. तर ऑलरेडी आपण आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये स्ट्रेस बद्दल शिकलेलो आहोत. तर बघा, स्ट्रेसची सिंपल कन्सेप्ट आपण कशा पद्धतीने शिकत होतो, की कोणती पण अशा पद्धतीची जर बॉडी असेल, ठीक आहे, आणि या बॉडीवरती आपण काय केला, फोर्स अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. तर फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल, ती बॉडी इझिली डिफॉर्म होणार नाही. तर त्या बॉडीमध्ये जे काय इंटरनल मॉलिक्युल्स असतील तर त्या फोर्सला काय करणार आहेत, अपोज करणार आहेत, एक रेजिस्टन्स क्रिएट करणार आहेत. आणि तो जो काय रेजिस्टिंग फोर्स आहे, जर आपण इथं सेक्शन घेतला आणि त्या सेक्शनला जर आपण बघितलं अशा पद्धतीनं, तर इथं समजा आपण असा सेक्शन घेतला आणि याला इक्विलिब्रियम करण्यासाठी इथं जो काय अशा पद्धतीचा रेजिस्टन्स असणार आहे, तो रेजिस्टन्स फोर्स, आता अप्लाइड फोर्स आपला पी झाला आणि या अप्लाइड फोर्सला पी ला इक्विलिब्रियम आणण्यासाठी आपण काय केलं, रेजिस्टन्स फोर्स आर घेतला. आणि मॅग्निट्यूड मध्ये काय झाली माहिती, जी काय मॅग्निट्यूड आहे पी इज इक्वल्स टू आर झाली. तर मग आपण कशा पद्धतीनं डिफाईन करू शकतो, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया इज नोन ऍज अ स्ट्रेस. तर बघा, आपण स्ट्रेसला सिग्मा या सिम्बॉलनं डिनोट करत होतो आणि सिग्मा इज इक्वल्स टू काय येणार आहे, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. तर रेजिस्टिंग फोर्स आपला किती आहे, आर आहे, पण इक्विलिब्रियम मध्ये आणण्यासाठी आपण काय केलं, की त्याचे मॅग्निट्यूड आपल्याला अप्लाइड फोर्स इतकी घ्यावी लागली. त्यामुळे आपण काय केलं, पी बाय ए, इट इज कॉल्ड ऍज अ स्ट्रेस. मग आपण स्ट्रेसला कसं डिफाईन करू शकतो, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया इज नोन ऍज अ स्ट्रेस. आता बघा, स्ट्रेसच्या जर युनिटच्या बाबतीत बोलायला गेलं तर ज्याप्रमाणे आता आपण घेतलं, सिग्मा इज इक्वल्स टू आपलं काय आलं, फोर्स, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया. तर फोर्स आपण कुठल्या युनिट मध्ये घेत असतो, न्यूटन मध्ये घेत असतो, आणि एरिया आपण काय घेणार आहे, मीटर स्क्वेअर मध्ये घेणार आहे. मग हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, यालाच आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ऍज अ पास्कल. तर बऱ्याच वेळा आपण एसआय सिस्टम मध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल म्हणजे त्याचं जे काय असणार आहे, युनिट घेत असणार आहे. परंतु आपण आपल्या सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू हा जो काय एरिया आहे, मीटर मध्ये स्क्वेअर मध्ये घेतलेला एरिया हा मोठा होतो, त्यामुळे आपण काय घेतो, एमएम स्क्वेअर मध्ये घेत असतो. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा आपलं जे काही युनिट आहे ते न्यूटन पर एमएम स्क्वेअर असं आपण घेणार आहोत. तर बघा, 1 न्यूटन पर एमएम स्क्वेअर हे इक्विव्हॅलंट आहे तुमच्या 1 मेगा पास्कलशी. ठीक आहे. मग ज्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 1 MPa दिलेला आहे, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्जन करायचं नाही. तर आपल्याला जे रिक्वायर्ड युनिट काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये फोर्स आपला न्यूटन मध्ये पाहिजे आणि एरिया एमएम स्क्वेअर मध्ये पाहिजे. आणि ज्यावेळी बऱ्याच वेळा प्रॉब्लेम ते मेगा पास्कल मध्ये देत असतात, तर मेगा पास्कल म्हणजे डायरेक्टलीच आपण काय घेणार आहे, आपल्या डिझायर युनिट मध्ये येणार आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्जन करायची गरज नाही. तर हे त्याचं बेसिक युनिट बद्दल झालं. आणि ऑलरेडी बाकीचे जे काही कन्व्हर्जन्स असतील तर ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये ते बघूया, कन्व्हर्जन्स कोणकोणते असणार आहेत ते. तर बघा, स्ट्रेसला आपण कशा पद्धतीनं इथं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करून दाखवलेला आहे. तर पी जो काय तुमचा आहे, हा काय आहे, अप्लाइड फोर्स आहे.
आणि ह्या अप्लाइड फोर्समुळं या कॉम्पोनंट मध्ये काय आले की हा कॉम्पोनंट इझिली काय होत नाहीये, डिफॉर्म होत नाहीये. मग डिफॉर्म होत नाही म्हणजे काय करतात, ह्या मटेरियलचे जे काही मॉलिक्युल्स आहेत एक रेजिस्टन्स ऑफर करतात. मग आपण जर सेक्शन घेऊन बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीने ते रेजिस्टन्स तुम्हाला दिसणार आहे. आणि हा जो काही सिग्मा आहे, सिग्मा म्हणजे काय येईल तुमचा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स, जो तुमचा पी इतकाच असणार आहे पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. आता याच्यामध्ये बघा क्रॉस सेक्शन एरिया हा खूप महत्वाचा आहे, कारण आपल्या आता मशीन डिझाईन सब्जेक्ट करत असताना सरफेस एरिया असेल, क्रॉस सेक्शन एरिया असेल, हे पार्ट्स खूप महत्वाचे असणार आहेत. कारण ज्या पद्धतीनं स्ट्रेस चेंज होत असणार आहे त्याप्रमाणे आपण एरिया देखील त्याचे त्या टाईपचे वेगवेगळे एरिया घेणार आहोत. तर क्रॉस सेक्शन एरियाचा अर्थ काय असणार आहे, ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाइड झालेला आहे त्याचा परपेंडिक्युलर एरिया. फॉर एक्झाम्पल बघा इथं मी सर्क्युलर क्रॉस सेक्शनच्या बाबतीत दाखवलेला आहे. तर इथं सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे आणि हा तुमचा अप्लाइड फोर्स पी आहे. तर ज्या डायरेक्शन मध्ये तुमचा फोर्स अप्लाय होतोय त्याचा परपेंडिक्युलर एरिया म्हणजे तिथला काय असणार आहे, तो त्याचा क्रॉस सेक्शन एरिया, जो तुम्हाला इथं दाखवलेला आहे या डायग्रामच्या मदतीनं. तर मग इथं आपण काय घेऊ शकतो बघा, सिग्मा इज इक्वल्स टू काय आलेला आहे, एफ अपॉन ए. एफ आपण घेऊ शकतो किंवा पी देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर या केसमध्ये एफ आपला जो काय असेल तो व्हॅल्यू दिली असेल, एरिया काय येणार, तर एरिया सेक्शन कसं आहे, सर्क्युलर आहे, त्यामुळे इथे एरिया काय येईल, π/4 d² तुमचा अशा पद्धतीने क्रॉस सेक्शन एरिया येणार आहे. आणि त्याप्रमाणे आपण पुढे त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते करणार आहोत. तर हे एक जनरल इंट्रोडक्शन झाली तुमच्या स्ट्रेस बद्दल. बघा आपण सगळे पॉइंट्स डिफाईन करूया. स्ट्रेसला आपण कसं म्हणू शकतोय, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स per unit cross section area of the body when subjected to the external load is known as a stress. It is denoted by the sigma. आपण ते कोणत्या सिम्बॉलने डिनोट करतोय, इट इज डिनोटेड बाय द सिग्मा. युनिटच्या बाबतीत आपण बघितलं बघा, मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो, सिग्मा इज इक्वल्स टू W/A. तर नोटेशन जे आहेत ते आपण काय घेऊ शकतो, पी घेऊ शकतो, एफ घेऊ शकतो किंवा आपण डब्ल्यू घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं नोटेशन त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. तर मोस्ट ऑफ द टाइम आपण आता सब्जेक्टमध्ये डब्ल्यू हे नोटेशन आपल्या लोड साठी वापरणार आहोत. युनिटच्या बाबतीत जर बघायला गेलं तर बघा, वेअर डब्ल्यू इज लोड ऍक्टिंग इन द बॉडी इन न्यूटन अँड ए इज अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी इन mm². त्यामुळं याचं जे काही युनिट येणार आहे ते काय येईल, न्यूटन पर mm². आणि न्यूटन पर mm² ला आपण काय म्हणत होतो, इट इज कॉल्ड ॲज अ मेगा पास्कल. ठीक आहे, इट इज नोन ॲज अ मेगा पास्कल. मग ज्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जर व्हॅल्यू मेगा पास्कल मध्ये दिली असेल तर त्याला कोणतेही कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, कारण तेच आपल्या डिझायर युनिट मध्ये ते येणार आहे. तर हे झालं बेसिक स्ट्रेस बद्दल. त्यानंतर आता आपण येऊया त्याचं युनिट कन्व्हर्जन्स. तर युनिट कन्व्हर्जनच्या बाबतीत अजून थोडंसं याच्यामध्ये पॉइंट्स आपण ऍड करू शकतो. तर बघा बेसिकली आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की 1 किलो न्यूटन असेल तर आपण काय करू शकतो, 10⁻³ करून न्यूटन करू शकतो. 1 मेगा न्यूटन जर असेल तर आपण काय करू शकतो, 10⁶ पॉवर न्यूटन मध्ये कन्वर्ट करू शकतो. 1 गिगा न्यूटन असेल तर आपण 10⁹ अशा पद्धतीने हे लोडचे आपण कन्वर्जन करू शकतो. आणि बेसिकली बघा, जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 1 मेगा पास्कल दिला असेल म्हणजेच काय असतं, 1 न्यूटन पर mm², तर तुम्हाला कोणतेही कन्वर्जन करण्याची गरज नाही. किंवा बेसिकली जर आपल्याला 1 किलो पास्कल दिला असेल तर आपण काय करणार, किलो पास्कलचं मेगा पास्कल करून घ्या आणि मेगा पास्कल म्हणजेच आपलं डिझायर्ड युनिट असणार आहे. तर आपण काय करू शकतो, 1 × 10⁻³ आपण काय म्हणू शकतो, ह्याला MPa असं म्हणू शकतो. आणि MPa म्हणजेच आपलं काय असणार आहे, डिझायर्ड युनिट असणार आहे. समजा 1 गिगा पास्कल दिला असेल तर गिगा पास्कलला आपण काय करणार, गिगा पास्कलचं मेगा पास्कल कसं करू शकतो, 1 × 10⁹. ठीक आहे, 10⁹ म्हणजे आपलं काय होणार आहे, पास्कल मध्ये येणार आहे. त्याला आपण पास्कल म्हणलं, परंतु मग मी काय करतोय, मेगा पास्कल साठी काय करतोय, 1 × 10⁻³ एक वेगळं घेतोय आणि 10⁻6 वेगळं घेतोय. हे पास्कल झालं. आणि 10⁻6 पास्कल एकत्र केल्यानंतर ते काय होईल, तुमचं मेगा पास्कलच होणार आहे. तर बघा मग फायनली याचं कसं येईल, 1 × 10⁻³ MPa. ठीक आहे, कारण ही जी काय पॉवर आहे 10⁹ मी स्प्लिट केलेली आहे 10⁻³ मध्ये आणि 10⁻6 मध्ये. आणि 10⁻6 ला इथं क्लब करून यालाच मी काय म्हणतोय, मेगा पास्कल असं म्हणणार आहे. तर हे बेसिक काही कन्वर्जन झाले. तर ह्याच्यामध्ये बघा आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, तर 1 मेगा पास्कल दिला असेल तर आपला ऍज इट इज आहे जे आपण न्यूटन पर mm² घ्यायचं आहे. किलो पास्कल दिला असेल तर आपण 10⁻³ करणार आहोत
आणि ते मेगापास्कल मध्ये कन्वर्ट होईल, जे आपण ऍज इट इज कॅरी करणार आहोत. त्यानंतर जर गिगापास्कल मध्ये दिलं असेल तर 10⁻³ करून आपण मेगापास्कल मध्ये कन्वर्ट होईल आणि पुन्हा ऍज इट इज ते कॅरी करणार आहोत. तर बघा इथे ते दिलेले आहेत सगळे कन्व्हर्जन कसे कसे आहेत ते. तर 1 मेगापास्कल याचा अर्थ काय होतोय, 1 न्यूटन पर mm². किलो पास्कलला आपण काय म्हणलो, 10⁻³ करून मेगापास्कल केलं आणि ऍज इट इज ते वापरलं. त्यानंतर गिगापास्कलच्या बाबतीत आपण काय करतोय, कसे कन्व्हर्जन्स केले तिथे दिलेलं आहे सगळं. ठीक आहे, तर तुम्ही हेही देखील बघू शकता. आणि 1 गिगापास्कल म्हणजे काय येणार आहे, 10⁻³ मेगापास्कल. अशा पद्धतीने त्याचे युनिट कन्व्हर्जन्स येणार आहे. ठीक आहे, तर आता आपण येऊया नेक्स्ट पॉइंट कडे, स्ट्रेन कडे येऊया. तर बघा स्ट्रेन म्हणजे काय होतं, तर ज्यावेळी आपण एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करतोय, तर फोर्स अप्लाय केल्यामुळे समजा अशा पद्धतीची ही बॉडी असेल, त्याच्यामध्ये पी नावाचा फोर्स त्याच्यामध्ये ऍक्ट होत असेल आणि याची इनिशियल लेंथ समजा आपण याला असं कन्सिडर केली, इनिशियल लेंथ किंवा याला आपण ओरिजिनल लेंथ याला असं कन्सिडर केली, तर बिकॉज ऑफ दिस फोर्स देर विल बी सम डिफॉर्मेशन ऑफ दिस बॉडी. तर फोर्समुळे काही ना काहीतरी या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन होणार आहे आणि ते डिफॉर्मेशन जे होत असतं त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज अ डेल्टा एल, ज्याला आपण चेंज इन लेंथ असं म्हणणार आहोत. मग स्ट्रेन म्हणजे काय सांगू शकतो, स्ट्रेन इज अ चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. तर ह्याच्यामध्ये आपण स्ट्रेन जे आहे ते आपण ई या सिम्बॉलनं डिनोट करणार आहोत. मग यामध्ये काय येईल, ई इज इक्वल्स टू चेंज इन द डायमेन्शन. या केसमध्ये आपण लिनियर जर घेतलं तर चेंज इन लेंथ येईल, जे आपण डेल्टा एल न इंडिकेट केले आहे, पर युनिट ओरिजिनल लेंथ. तर यामध्ये काय येईल, स्ट्रेन इज इक्वल्स टू चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. आता जर याच्या युनिटच्या बाबतीत बघायला गेलं तर बघा लेंथ आपण कुठल्या युनिटमध्ये घेणार आहोत, एमएम मध्ये घेणार आहोत. त्यानंतर ओरिजिनल लेंथ कशामध्ये आहे, एमएम मध्येच आहे. त्यामुळे काय होईल, ह्या एमएम ला हे एमएम कॅन्सल होईल, म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं युनिट असणार नाही. तो स्ट्रेन इट इज अन डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे, तर हे त्याचं बेसिक एक इंट्रोडक्शन झालं. तर बघा या केसमध्ये आपण बघू शकतो की इथे एक्झाम्पल म्हणून मी दाखवलेलं आहे. तर इनिशियली अशा पद्धतीचा एक रॉड होता, ज्याचा डायमीटर डी होता आणि लेंथ एल होती. आणि ज्यावेळी आपण याच्यावरती फोर्स अशा पद्धतीने अप्लाय केला, तर अप्लाय केलेल्या फोर्समुळे काय झालं, त्या दोन्ही डायमेन्शन्स मध्ये चेंज झालेले आहेत. एक तर त्याची काय झाली बघा, 2 डायमेन्शन्स ऑब्झर्व करा. तर याच्यामध्ये लेंथ जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे आणि डायमीटर जो आहे तो डिक्रीज झालेला आहे. म्हणजेच 2 डायमेन्शन्स मध्ये चेंजेस मिळालं, लेंथ या डायमेन्शन्स मध्ये इन्क्रीमेंट झालेली आहे आणि डायमीटर या डायमेन्शन्स मध्ये डिक्रीमेंट झालेली आहे. ठीक आहे, तर ही जी चेंज इन लेंथ आहे पर युनिट ओरिजिनल लेंथ, ह्याला आपण काय म्हणत असतो, स्ट्रेन असं म्हणत असतो. मग परत याच्यामध्ये बघा, परत 2 पॉइंट्स याच्यामध्ये येणार आहेत. एक येईल लिनियर स्ट्रेन आणि दुसरा येईल लॅटरल स्ट्रेन. तर लिनियर याच्या काय करणार आहे आपण, अलॉंग द डायरेक्शन ऑफ द लेंथ. तर यामध्ये लिनियर स्ट्रेनसाठी आपण काय करणार आहोत, ई सिम्बॉल वापरणार आहोत. आणि याच्यामध्ये काय येईल मग, लिनियर डायरेक्शन मध्ये काय आहे, चेंज इन लेंथ डेल्टा एल अपॉन ओरिजिनल लेंथ येणार आहे. आणि लॅटरल डायमेन्शन जर आपण बघायला गेलं तर लॅटरल डायमेन्शनला आपण काय वापरणार आहोत, ई लॅट असं वापरणार आहोत, जी लॅटरल डायरेक्शन मध्ये इथं काय आहे, तुमचा डायमीटर आहे. त्यामुळे इथं काय येईल, चेंज इन द डायमीटर पर युनिट ओरिजिनल डायमीटर. तर अशा पद्धतीने स्ट्रेनचा हा कन्सेप्ट असणार आहे. तर बघा हे सगळे पॉइंट्स आता आपण एकत्रितरित्या बघूया. त्याच्यामध्ये काय काय बघता येईल आपल्याला. स्ट्रेन काय सांगतोय, स्ट्रेन इज अ रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन ऑफ द बॉडी और सब्जेक्टेड टू द एक्सटर्नल लोड. ज्यावेळी आपल्या एखाद्या बॉडीवरती लोड ऍक्ट होत असेल, फोर्स ऍक्ट होत असेल, तर त्या बॉडीच्या डायमेन्शन्स मध्ये जे काही चेंजेस होणार आहेत विथ रिस्पेक्ट टू दर ओरिजिनल डायमेन्शन्स, त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रेन असं म्हणणार आहोत. सो इट इज डिनोटेड बाय द स्मॉल ई. त्यानंतर नेक्स्ट आपण म्हणू शकतो की मॅथमॅटिकली आपण कसं केलंय बघा, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन, त्याचा रेशो घेतलेला आहे. दोन्हीही क्वांटिटी ऍज स्ट्रेन इज अ क्वांटिटी ऑफ, स्ट्रेन इज अ रेशो ऑफ सेम क्वांटिटी, दोन्हीही सेम क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे इट इज अन डायमेन्शनलेस क्वांटिटी. तर त्या पॉइंट आपण कन्क्लूड करू शकतो. आणि ज्या पद्धतीनं आपण लॅटरल आणि लिनियर हे 2 गोष्टी डिफाईन केल्या, त्याप्रमाणे इथं तुम्ही सांगू शकता की लिनियर स्ट्रेन याच्यामध्ये काय येणार आहे, चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. आणि लॅटरल मध्ये काय येईल, ई लॅट आपण अशा सिम्बॉलने डिनोट करत असतो. लॅटरल डायमेन्शन कोणतं झालं इथं, चेंज इन डायमीटर टू द ओरिजिनल डायमीटर. आणि याचाच दोन्हीचा आपण रेशो घेत असतो, ज्याला आपण पॉइझन्स रेशो असं म्हणत असतो, ज्याला आपण म्यू ने इंडिकेट करत असतो. म्यू इज अ पॉइझन्स रेशो अँड इट इज अ रेशो ऑफ ई लॅट लॅटरल स्ट्रेन टू द ई लिनियर. तर लिनियर असा शब्द आपण इथं सफिक्सला लिहित नाही, ऍज अ सिम्बॉल ई असेल तर तो बाय डिफॉल्ट आपण लिनियर स्ट्रेन घेत असतो. आणि स्पेसिफिकली जर लॅट असं मेन्शन केलं सफिक्सला तर तो तुमचा सिम्बॉल काय असणार आहे, लॅटरल असा असं कन्सिडर करू शकतो. म्हणजे हे लिनियर स्ट्रेन झालं आणि हे दुसरं लॅटरल स्ट्रेन झालं. तर हे दोन्ही पद्धतीचे स्ट्रेन आपण
बेसिक जे लागणार आहे ते बघितलेलं आहे. तर याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. ओके, थँक्यू.